पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते गया इथं सुमारे 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे। हे प्रकल्प वीज, रस्ते, आरोग्य, शहरी विकास आणि पाणी पुरवठा अशा विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत। याशिवाय पंतप्रधान उत्तर आणि दक्षिण बिहारमधला संपर्क वाढवण्यासाठी गंगा नदीवरच्या औंटा सिमरिया पूल प्रकल्पाचंही उद्घाटन करणार आहेत। या नवीन पुलामुळे अवजड वाहनांना वळसा घालून जावं लागणारं 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कमी होऊन सिमरिया धामपर्यंत पोहोचणं सुलभ होईल। गया आणि दिल्ली दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस तसंच वैशाली आणि कोडरमा दरम्यान बुद्धिस्ट सर्किट ट्रेनला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत। बिहारमधल्या वीज निर्मिती क्षेत्राला बळकट करत सुमारे 6,880 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या बक्सर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे। याशिवाय आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांना मोठी चालना देत पंतप्रधान मुझफ्फरपूर इथल्या होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन करतील। याचबरोबर पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत 12,000 ग्रामीण लाभार्थ्यांचा आणि पंतप्रधान आवास योजना शहरी योजनेअंतर्गत 4,260 लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळा देखील आयोजित केला जाणार आहे। आपल्या दौऱ्याच्या पुढील टप्प्यात पंतप्रधान कोलकाता इथं 5,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत तसंच उद्घाटन करणार असून कोलकाता इथं नव्यानं बांधलेल्या मार्गांवर मेट्रो ट्रेन सेवांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत। या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील। पंतप्रधान जेस्सर रोड मेट्रो स्टेशन ते जय हिंद विमानबंदरपर्यंत आणि तिथून परतीचा मेट्रो रेल्वे प्रवासही करणार आहेत। या भागातल्या रस्ते पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्याच्या उद्देशानं पंतप्रधान 1,200 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या 6 पदरी द्रुतगती महामार्गाची पायाभरणी देखील करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि